नाही, ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे तो. आणि आज आम्ही ॲफिडेव्हिट दिलेला आहे इंद्रजित सरांनी. तर जो बेल ॲप्लिकेशनमध्ये इंद्रजित सरांवर आरोप केलेले आहेत की त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि त्यांना अटक झाली होती, तर त्याबद्दल ती चुकीची माहिती आहे म्हणून इंद्रजित सरांनी आज ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये दाखल केलेला आहे. नाही, तशा पद्धतीचा कोणतीही माफी, युक्तिवाद झाला पण तशा पद्धतीची कोणतीही माफी मागितलेली नाही आहे आरोपींनी. हो, त्याच संदर्भात आम्ही पहिला ॲफिडेव्हिट दिलेला आहे आज कोर्टामध्ये की त्यांनी खोटी माहिती बेल ॲप्लिकेशनमध्ये दाखल केली की इंद्रजित सरांवर गुन्हा दाखल आहे आणि त्यामध्ये त्यांना अटकही झाली होती. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे अशी खोटी माहिती बेल ॲप्लिकेशनमध्ये दिली असल्यामुळं आम्ही ॲफिडेव्हिट दिलेलं होतं आणि त्याच संदर्भात त्यांनी माफी मागावी, म्हणजे आरोपींनी इंद्रजित सरांची माफी मागावी, रिटर्न अपॉलॉजी द्यावी अशी आम्ही मागणी केली होती. सरोदे सरांनी मागणी केली होती. समाजाच्या जर भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असं वक्तव्य कोरट सरांचं आहे आणि त्यावेळेला त्यांनी माफी असं म्हटलं. नाही, तशी माफी, त्याला माफी म्हणता येणार नाही पहिली गोष्ट. आणि त्याबद्दल आता तपास चालू आहे, अजून तपास पूर्ण झालेला नाहीये. त्याचबरोबर अजून एक मुद्दा आहे जो विवादामध्ये आला. अतुल सरोदे यांनी सह्यांचा मुद्दा मांडलेला होता. काही सह्या आहेत ज्या खोट्या केलेल्या आहेत असा मुद्दा अतुल सरोदे यांनी मांडलेला आहे. त्यावरती देखील भाग यांनी युक्तिवाद केलेला आहे. त्या खोट्या नाहीयेत म्हणून एकाच माणसाच्या नॉर्मली 2 सह्या असू शकतात असं त्यांचं म्हणणं होतं. हो, त्यांच्या सह्यांमध्ये व्हरायन्स आलेला आहे, वेगवेगळ्या सह्या दिसतात तिथं आणि त्याबद्दल पण तपास व्हावा आणि कोर्टानं त्यामध्ये लक्ष घालावं असं सरोदे सरांनी सांगितलं होतं. आणि त्या सह्यांसाठी पण तपास पूर्ण झालेला नाही आहे आणि आमचं पहिल्यापासून म्हणणं आहे, सरोदे सरांनी सुद्धा सांगितलं आणि सरकारी पक्षानं पण सांगितलेलं आहे, तपास अजून अपूर्ण आहे, तपास पूर्ण झालेला नाही आहे. आगगाडी वकिलांनी आज जामीन मिळू नये असंच म्हणणं मांडलेलं आहे. त्याचबरोबर भाग यांनी म्हटलंय की नाही, जामीन मिळणं गरजेचं आहे. सरकारी वकिलांनी काही मुद्दे मांडले त्याच्यामध्ये की जे साक्ष देणारे व्यक्ती आहेत त्यांना परावृत्त केलं जाऊ शकतं किंवा त्यांना मदत केली जाऊ शकते किंवा हा जो आरोपी आहे तो पळून देखील जाऊ शकतो. हो, जामिनासाठी या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि सरोदे सरांनी आणि सरकारी वकिलांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आरोपी हा साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो आणि पुरावा नष्ट करू शकतो. तर त्यामुळं जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी मागणी केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.